अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या दडपशाहीच्या विरोधात राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सिन्नर शाखेच्या वतीने तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले। याचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्षा राजश्री पानसरे यांनी केले। यावेळी पानसरे यांनी मार्गदर्शन करून शासनाने मागण्या मान्य करेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने 4 डिसेंबर पासून राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। 1975 सालापासून अंगणवाडी कर्मचारी अत्यंत तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत। आरोग्य, आहार, अनौपचारिक शिक्षण अशी महत्त्वाची कामे करतात, मात्र त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने गांभीर्याने घेतले नाही। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी देण्यात यावी, दरमहा पेन्शन, ग्रॅज्युएटीचे फायदे, नवीन मोबाईल देण्यात यावे आदी मागण्यांसाठी संप सुरू आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या दडपशाहीच्या विरोधात पंचायत समितीच्या प्रकल्प कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले। संबंधित अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। या आंदोलनात बेबी बोचरे, मंगल शिंदे, संगीता कोतवाल, विठाबाई वाणसे, वैशाली केदार, इंदू पन्हाळे, ज्योती सोनवणे, चंद्रभागा कडभाणे, सुशीला उगले, राधा दळवी, प्राजक्ता बुकफुल, छाया वारे, कुसुम घोडे, नलिनी पवार आदींसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या। पेन्शनचा कायदा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे मी राजश्री पानसरे 4 डिसेंबरपासून ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे त्याचा आजचा 22वा दिवस आहे। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि पेन्शन ही आम्हाला लागू करावी शासनाने, कारण 40 वर्ष जर झाले, 42 वर्ष झाले, कार्यकर्ते जर काम करून रिटायर झाले तर तिला पेन्शन का देत नाही सरकार, आणि त्यासाठी हा संपाचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आजचा 22वा दिवस आहे। आज राज्यभर आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघातर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रकल्पाला आम्ही निवेदन देत आहोत आमच्या मागण्यासाठी। जोपर्यंत शासन आम्हाला वेतन आणि पेन्शन देत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील। नाही तर शासनाने जर आम्हाला दिलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही शासनाला दाखवून देणार की आमच्याकडनं तुम्हाला कुठलीही मतदानाची तुम्ही अपेक्षा करायची नाही, देणारच नाही। आमच्याकडनं बहिष्कार राहील। एक कार्यकर्ती जवळजवळ 20 ते 25 मतदान अडवू शकते, हे शासनाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आम्ही आज हे BJP सरकारला दाखवतोय की त्यांनी आम्हाला वेतन आणि पेन्शन द्यावं, ह्या मागण्यांसाठी आम्ही आहोत। नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट, नाशिक।